नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर इकडे मात्र आता राजनला भेटून आता कमळी आणि ऋषी निघून गेलेले असतात. तेव्हा आता गाडीमध्ये ऋषी राग भरलेला आहे म्हणून आता कमळी त्याला मनवण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे आता नंतर ऋषी तिला कॉलेजमध्ये सोडून देतो आणि बोलतो की आता या सर्वांमध्ये लक्ष घालू नको, थोडंसं अभ्यासात लक्ष घाल. तर निगी येते आणि बोलते, कमळे काय झालं फर्जतच्या फार्म हाऊसवर? तेव्हा आता लगेच कमळी म्हणते, सांगते नंतर, चल आतमध्ये. तर आता त्या दोघी आतमध्ये जातात आणि घडलेला सर्व प्रकार आता कमळी निगीला सांगते. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी मात्र कमळी आणि निगी कॉलेजमध्ये येतात. कॉलेजमध्ये आल्यावर आता त्यांना एक मोबाईलमध्ये न्यूज देते. तर आता बंड्या लगेच धावतच येते आणि बोलते की कमळी, निघे, बघितलं का काय झालं आहे? काय झालं आहे? तेव्हा आता लगेच कमळी बनते, काय झालं बंड्या आणि असा धावत का आला? तू बघितलं त्या कडू आजीने काय म्हटलेलं आहे? कडू आजीने पत्रकार बोलावून सांगितलं आहे की उद्या संध्याकाळी सर्व प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती होणार आहे 12 वाजल्याच्या नंतर. तेव्हा मात्र आता लगेच बंड्याच्या हातचा मोबाईल कमळी घेते आणि बघू तर म्हणते. तर त्याच्यात आता कडू आजीने सर्व पत्रकार बोलावलेले असते आणि सांगितलं असतं की 12 वाजेपर्यंत उद्या 12 वाजेपर्यंत जर त्या अन्नपूर्णाची नात आली नाही तर या सर्व प्रॉपर्टीची मालकीन मात्र आता अनिका असणार आहे आणि सर्व पत्रकारांनी तिथं यावं असं आमंत्रण पत्रकारांना दिला. असा व्हिडिओ आता कमळी मोबाईलमध्ये बघते आणि तेव्हा मात्र कमळीला आता काय करावं कळत नाही, कारण तिला माहिती असतं की हे सर्व जर असं झालं तर ती मात्र कामिनी अन्नपूर्णा आजीला आणि राजन सरांना खूप त्रास देऊ शकते. आता मात्र निगी बोलते, काय करावं कमळे, जे होऊ नये ना तेच होऊन बसलंय बघ. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा झोपलेली असते आणि राजन बोलते, आई तू काय बोलून बसलं ग? तुला माहिती आहे त्या कामिनीने पार्टीसुद्धा आयोजित केलेली आहे घरी आणि उद्या 12 वाजेपर्यंत जर माझी मोठी मुलगी नाही आली तर सर्व प्रॉपर्टी नाईलाजानं मला त्यांना द्यावं लागणार. खरंच काय करावं कळत नाही, पण जाऊ दे, मला त्या प्रॉपर्टीचा मोह नाही गं. तू बस लवकरात लवकर शुद्धीवर ये आणि जशी अगोदर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत होती ना तशी उभी राहा. मला देवाकडे बाकी काहीही पाहिजे नाही. तर इकडे मात्र आता ही सर्व न्यूज आता नयनताराच्या घरी गौरीसुद्धा बघते. तेव्हा आता नयनतारा बोलते की ऋषी हे बघ काय झालं, ती कामिनी जर उद्या राजनची मुलगी 12 वाजेपर्यंत पोचली नाही तर सर्व प्रॉपर्टी त्या अनिकाच्या नावावरती करणार. खरंच मला तर आता काही कळत नाही की काय करावं. जेव्हा त्या अनिका आणि कामिनीच्या हातात ही सर्व अन्नपूर्णा मॅडमची प्रॉपर्टी जाणार ना तेव्हा मात्र काय ह्या दोघी करणार ना काही कळत नाही, देव जाणे. तेव्हा आता गौरी हे लपून छपून सर्व बघत असते आणि तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात आलेलं असतं की ही सर्व प्रॉपर्टी जर आता हे सर्व ऐकून मात्र गौरीच्या चेहऱ्यावर हसू आलेला असतो, तो गायब झालेला असतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा आता लगेच नयनतारा बोलतात आणि नयनतारा बोलते की काय झालं गौरी, तू टी व्हीवरती अशी न्यूज बघून मात्र एवढी उदास का झाली? मला सांग काय आहे, तू ओळखतं का यांना? तेव्हा मात्र आता गौरी बोलते, ओळखता का म्हणजे या बाईची आणि माझी खूप वर्षापूर्वीची गाठ आहे. आज हे माझे जे काही हाल आहेत, माझी मुलगी माझ्यापासून दूर आहे आता फक्त हिच्यामुळे. असं आता प्रेमाच्या ओघात सर्व काही आता ती नयनतारासमोर सांगते. तेव्हा आता ऋषी हे सर्व काही ऐकत असते. तेव्हा ऋषी बोलतं की काय बोलता, या मुलीमुळे तुमचा संसार कसा उद्ध्वस्त झाला? तेव्हा आता मोठी रणरागिणी बनत लगेच आता रूममध्ये जाते आणि कमळीचा फोटो ऋषीला ती दाखवते. आता ऋषी मात्र कमळीचा फोटो बघता क्षणी बोलते की काय झालं, हा फोटो, कमळीचा फोटो तुमच्याकडे कसा? तेव्हा आता लगेच तिकडे गौरी बोलते की नयनतारा मॅडम, मी तुमच्यापासून आजपर्यंत खूप काही लपवलं. मी साधना नाही आहे, माझं खरं नाव गौरी राजन
ची मी खरी बायको आहे, राजनची खरी बायको आहे आणि अन्नपूर्णाची मोठी सून आहे. फक्त ही कामिनी जे तुम्ही टी व्हीत बघता ना, या बाईमुळे माझा संसार 18 वर्षापूर्वी उद्ध्वस्त झाला आणि तिच्यामुळेच मी तिथं गेलेली नाही आहे. कारण मी जर गेली तर ती बाई माझ्या जीवावरती उठणार आणि माझ्या मुलीलासुद्धा मी इथं शोधण्यासाठी मुंबईमध्ये आलेली आहे. तिला शोधून झालं की मी दूर कुठेतरी घेऊन जाणार. तेव्हा आता नयनतारा बोलते, काय करता तुम्ही? जर गौरी आहात तर मेड बनून का राहिल्या? फक्त त्या कामिनीमुळे? अगं गौरी, तिला तर तेच पाहिजे. आता मोठी हिंमत देत नयनतारा बोलते की मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी कमळी मुलगी आहे ना राजन आणि तुझी गौरी. तर आता कमळी, या कमळीला आम्ही ओळखतो. खरंच आजपर्यंत तू का आमच्यापासून असं लपवून ठेवलं? बरं झालं ते झालं. आपल्याकडे जास्त वेळ नाही, कारण फक्त 12 वाजण्यासाठी अवघा 1 तास उरलेला आहे आणि तिथं आपल्याला जावं लागणार अन्नपूर्णा निवासमध्ये. तुला वाटते का गं ही सर्व प्रॉपर्टी त्या अनिकाच्या आणि रागिणीच्या नावावर होऊन मात्र तुझ्या नवऱ्याचे हाल हे लोक करतील? अन्नपूर्णा आजी आणि सदानंद आजोबांना मात्र हे जितेजी मृत्यूच्या वेदना देतील. तुला माहिती नाही गं ह्या? कारण माझ्यासारख्या बाईला जर हे त्रास देऊ शकतात तर ते लोक काय आहेत? तेव्हा आता लगेच गौरी, जे काही गौरीच्या मनात कामिनीने केलेलं असतं त्याचा आता खूप राग भरलेला असता. तर आता मोठी रणरागिणी बनत आता ऋषी आणि नयनतारा सरळ अन्नपूर्णा कॉलेजमध्ये, जिथं कमळी आणि निगी असतात, तिथं घेऊन जाता. तेव्हा आता लगेच ऋषी बोलतो की कमळी चल, तुला माहिती आहे 1च तास आता अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी होण्यासाठी राहिलेला आहे आणि काहीही करून आपल्याला तिथं जावं लागणार. तेव्हा आता कमळी बोलते, ऋषी सर आपण काय करणार आहे जाऊनसुद्धा? मी खूप प्रयत्न केले पण अन्नपूर्णा आजीला मी त्यांची खरी नात नाही मिळवून देऊ शकली. खरंच मला खूप दुःख आहे. तेव्हा ऋषी बोलतो की निघे, चला लवकर, आपल्याला आताच्या आता अन्नपूर्णा निवासमध्ये पोचावं लागणार. तेव्हा आता लगेच ऋषी बोलतो की कमळी बघ मी कोणाला आणलं. तेव्हा आता लगेच तिथं गौरी येते. आता असं आईला नयनतारा मॅडम संग बघून मात्र आता इकडे कमळी चकित होऊन जाते आणि लगेच आईला मिठी मारते. आता निगीसुद्धा तिच्या आईला मिठी मारते आणि बोलते. आता लगेच गौरी बोलते की बाळा, ही जी प्रॉपर्टी आहे ना तिची अर्धी भागीदार तू सुद्धा आहेस, कारण राजांची मोठी मुलगी तू आहे आणि हेच रहस्य मी 18 वर्षापासून लपवलं. आता हे का लपवलं काय हे सांगण्यात आता वेळ नाही आहे आपल्याकडे. आताच्या आता चल, कारण आपल्याला 1 तासाच्या आत तिथं पोचावं लागणार. तेव्हा मात्र आता इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये आता कामिनीने ग्रँड पार्टी ठेवलेली असते. प्रिन्सेससारखी आता तिकडे अनिका तयार झालेली असते. तर आता लगेच सर्व पत्रकारसुद्धा तिथं आलेले असतात. आता राजनसुद्धा नाईलाजानं तिथं उभा असतो, कारण आता त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो. अन्नपूर्णाने आता कामिनीला शब्द दिला असतो. तो शब्द आता राजनला नाईलाजानं पाळावाच लागतो. तर आता तेवढ्यातच आता लगेच राजन डॉक्युमेंट्सवर साईन करणार. तेवढ्यातच आता तिथं होते धमाकेदार अशी एंट्री, ती म्हणजे कमळीची. आता कमळी लगेच अशी त्या रथावर बघून जी सीट आता भव्य अशी खुर्ची सजवलेली असते ती म्हणजे अनिकासाठी. तर आता थेट त्या अनिकाच्या खुर्चीवर कमळी दिसल्यानंतर मात्र रागिनी आणि कामिनी खूप चिडतात आणि बोलतात की ए मुली, तुला या पार्टीमध्ये बोलावलं तरी कोणी, आणि तू माझ्या अनिकाच्या खुर्चीवरती काय करते? त्या फक्त आणि फक्त माझ्या अनिकाचा हक्क आहे. तेव्हा मात्र कमळी बोलते की कडूआजी, हा हक्क फक्त अनिकाचा नाही आहे, कारण आता हा हक्क होणार आहे कमळी राजन महाजनचा. तेव्हा मात्र आता रागिनी बोलते, एक कमळी काय बोलतेस तू? त्यावर आता कमळी बोलते की नाही रागिनी, नाही असं म्हणू नको की मी काय बोलते. बघा आता मी तुमच्यासाठी खूप मोठं भलं सरप्राईज आणलेलं आहे. तर आता लगेच कमळी बोलते, ऋषी सर आणा घे आपलं थोडं सरप्राईज, यांनासुद्धा दाखवू द्या. तर तेवढ्यातच आता नयनतारा, बंड्या आणि निगी घेऊन येते सरूला. तेव्हा आता सरूला बघता क्षणी मात्र ती रागिनी आणि कामिनी हादरून जातात. आता त्यांना काय करावं कळत नाही. तेव्हा मात्र आता लगेच सरू रागिनी बनत आता लगेच कामिनीच्या समोर येते आणि बोलते की ओळखलं का आत्याबाई? नाही, तुम्ही ओळखलं नसेल, कारण मी खूप दिवसापासून गायब होती, फक्त तुमच्या भीतीपोटी. पण आज कमळी राजन महाजनला घेऊन मी इथं आलेली आहे, ही गौरी राजन महाजन. आता
आता मात्र या प्रॉपर्टीची खरी मालकीण आलेली आहे. ही तुमची जी लहानी नात आहे या प्रॉपर्टीची मालकीण आलेली नाही आहे. आता तेव्हा कामिनी फ बोलते की नाही 12 वाजलेले आहे आणि आता ही सर्व प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावरती झालेली आहे. तेव्हा लगेच नयनतारा येते आणि बोलते की कामिनी मॅडम 12 वाजण्यासाठी अवघे 2 मिनिट बाकी आहे आणि या 2 मिनिटात काहीही होऊ शकतं. ते झालेलं आहे. गौरी आणि राजनची खरी मुलगी कमळी इथं आलेली आहे. तेव्हा मात्र आता अनिका बोलते की आजी पुन्हा तुझे प्लॅन फ्लॉप करत ही कमळीच विनर झालेली आहे आणि ही प्रॉपर्टी सर्व ही कमळी माझी बहीण आहे. खरंच मला ऐकूनसुद्धा त्रास होत आहे असं बोलतच आता ती रागात निघून जाते. तर आता मात्र लगेच राजन येते आणि सरळ गौरीला मिठी मारते आणि बोलते गौरी कुठं होती. तेव्हा आता लगेच गौरी बोलते की राजन मला काय विचारता, तुमच्या या आत्याला विचारा की मी कुठं होती, कारण या आत्याला माझ्याबद्दल सर्व माहीत आहे. तेव्हा आता राजन बोलतो आत्याला कसं माहिती असणार. तेव्हा आता 18 वर्षापासून घडलेला सर्व प्रकार आता कमळीसमोर ती राजनला सांगते की कशाप्रकारे या कामिनीने आणि रागिनी मिळून तिच्या जीवावरती हल्ला केला, म्हणूनच तो राजनचा संसार सोडून मात्र ती निघून गेली. तेव्हा मात्र आता राजन कमळीला भेटून खूप आनंदी झालेलं असतं, कारण आता ऋषी आणि नयनतारामुळे त्यांचं त्रिकोणी कुटुंब एकत्र आलेलं असतं. तर खरंच प्रेक्षकांनो आता राजनसमोर 18 वर्षापूर्वी जे काही घडलेलं होतं, आत्याविषयी जो काही राग होता तो आता गौरीने स्वतः जाऊन राजनसमोर उघडीस आणलेला आहे आणि सर्व प्रॉपर्टीची मालकीण आता कमळी राजन महाजन झालेली आहे. तर खरंच आता हे ऐकून मात्र आता कामिनी खूप रागात आहे. कामिनीचा पारा वर चढला आहे. तर खरंच आता कामिनी आणि रागिनी मिळून काय करणार आहे. खरंच आता कमळीच ही अन्नपूर्णाची नात आहे. अन्नपूर्णाला कळाल्यानंतर आता अन्नपूर्णा लगेच भानावर येणार का, हे सर्व जबरदस्त ट्विस्ट आपण मालिकेमध्ये लवकरच पाहणार आहोत. म्हणून असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.